तो हिरे माझा मितवाचा 30 जानेवारीचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. काल आपण पाहतो की ईश्वरीला जिन्याच्या पायऱ्या चढायला त्रास होत असतो, त्यामुळे अर्णव तिला घेऊन वरती जिन्याच्या पायऱ्या चढत असतो. आणि या ठिकाणी इथे थोडंसं टायटल सॉन्ग जे आहे तर ते प्ले केलेलं आहे. आणि आपण पाहतो की ईश्वरी कंटिन्यू अर्णवकडे बघत असते, कारण अर्णवला खरंच तिची काळजी असते, म्हणून अर्णव तिला उचलून घेऊन जात असतो. आता ईश्वरी म्हणत असते की सर, जेजुरीला जाताना असंच बायकोला उचलून घेऊन पायऱ्या चढायच्या असतात. आता हे ईश्वरी सांगते अर्णवला आणि म्हणते की आपलं तर ते राहूनच गेलं आणि पण आज होऊन जाईल ना, असं म्हणते. आणि म्हणते की आणि तुम्हाला सांगू का, त्यावर अर्णव तिच्याकडे बघतो आणि म्हणतो की बडबड बंद कर, स्टॉप इट, नाहीतर फेकून दे ना मी तुला इथेच, कळलं का तुला. आता ईश्वरी म्हणते द्या फेकून, मला काय, तुम्ही जर का मला फेकून दिलं आणि माझी जर का हाडं मोडली ना तर काय, मग तुम्हाला 24 तास ड्युटी लागेल, माझं काही नाही, असं ईश्वरी म्हणत असते. आता अर्णव वैतागतो तिच्या बोलण्याला आणि पुढे म्हणते की सर खंडेरायाचा जय जयकार तरी करा. आणि मग अर्णव तिच्याकडे रागाने बघतो. तर म्हणते ठीक आहे, जाऊ दे मीच करते, आणि स्वतःहूनच म्हणायला लागते की येळकोट येळकोट जय मल्हार म्हणून. आता अर्णव तिला काहीच न बोलता तिथून डायरेक्ट वरती घेऊन जातो. आणि इथे पुन्हा एकदा टायटल सॉन्ग प्ले केलेलं आहे, जे खूप छान आहे. आता आपण पाहतोय पुढचा भाग. पुढच्या सीनमध्ये आपण पाहतो ईश्वरी आता बेडवरती झोपलेली असते आणि अर्णव ऑफिसला जाण्यासाठी त्याची तयारी करत असतो. आणि इतक्यातच त्याला शिर्केंचा फोन येतो. आता अर्णव शिर्केशी फोनवरती बोलत असतो आणि त्या सगळ्या आवाजामुळे ईश्वरीची झोप मोड होते. आणि आता ईश्वरी झोपेतून उठते आणि पाहते तर अर्णव तयार होतोय आणि तो ऑफिसला चाललाय, फोनवरती बोलतोय. हे सगळं ईश्वरी ऐकत असते, कारण अर्णव सांगत असतो की मीटिंग थोडीशी पोस्टपोन करा, मला स्टाफशी बोलायचं आहे, हेल्प करायला येतात ना अनिताताई, तर त्या चहा आणि पोहे घेऊन येतात आणि मला सांगायचं. आता हे सगळं अर्णव बघतो आणि म्हणतो शरीराला आराम मिळेल पण तोंडाला आराम घेण्याची सवय नाही आहे ना, त्याचं काय करायचं, एखादं जर का कुलूप आणून दिलं ना तरीसुद्धा काही फायदा होणार नाही. आता त्या अनिताताई हे अर्णवचं बोलणं ऐकून हसत असतात. आणि आता त्या निघून जातात. आता त्या गेल्यानंतर ईश्वरी म्हणते अगदी करेक्ट बोलला सर तुम्ही, आणि तुम्हाला खरं सांग का, माझ्या तोंडाला लागेल असं कुलूप अजून बनलंच नाही. आता अर्णव म्हणतं ओ या, माझ्या लक्षातच आलं नाही ते, कारण तुझ्यासाठी ना नॉर्मल कुलूप चालणारच नाही आहे, तुझ्यासाठी तर ते कोड सेट करायचं कुलूप असतं ना, तर तेच लागेल. ते केलं ना की मग ते कुलूप आणून त्या कोड सेट करायचा. आणि आता ईश्वरी म्हणते आणि काय, आणि म्हणतो की तुला ते कोड सांगायचेच नाहीत. आता ईश्वरी त्याच्याकडे रागानेच की आता अर्णवला पुन्हा एकदा फोन येतो शिर्केंचा आणि अर्णव आता फोन उचलू, हा शिर्के बोल असं म्हणतो. इतक्यातच आपल्याला दिसतंय ईश्वरीला ते पोह्याचा चमचा आणि प्लेट उचलताच येत नाही, कारण तिचा हात दुखत असतो ना, ती आई गो म्हणून ओरडते. आता अर्णव शिर्केंशी फोनवर बोलता बोलता ईश्वरीकडे पाहत असतो, कारण ईश्वरीला खरंच त्रास होत असतो, तिला अगदी नाश्त्याची प्लेट किंवा चहाचा कपसुद्धा उचलता येत नसतो. आता अर्णव म्हणतो की ठीक आहे मी करतो तुम्हाला फोन, असं म्हणून अर्णव आता ईश्वरीकडे जातो. पण ईश्वरीचं लक्ष नसतं, ती असं डोक्याला हात लावून बसलेली असते, तिचं डोकं दुखत असतं ना, म्हणून. आता अर्णव ईश्वरीच्या शेजारी जाऊन बसतो बेडवरती आणि आता त्याला पोह्याचा घास आहे ना भरवायला जातो. ईश्वरीचं काही लक्ष नसतं, तो फक्त हो म्हणतो की ईश्वरी एकदम डोळे उघडते तर त्याच्यासमोर पोह्याचा चमचा असतो. ती म्हणते, तर अर्णव म्हणतो तुला खायला येत नाही ना म्हणून मी घालतो. आता ईश्वरी काहीच बोलत नाही, त्याच्या हातून एक एक घास खात असते. आता आपण पाहतोय की आता इथे पाठीमागे एक छान असं सॉन्ग प्ले केलेलं आहे. आता घास घालत असताना ईश्वरीचे केस जे आहेत तर ते उडत असतात वाऱ्याने. तर अर्णव एका हाताने अलगद अगदी तिचे केस बाजूला सारतो आणि पुन्हा तिला एक एक घास पोहे भरवत असतो. आणि हे सगळं ईश्वरीला फार रोमॅन्टिक वाटत असतं, तिला छान वाटत असतं. आणि पाठीमागे छान असं सॉन्गसुद्धा प्ले केलेलं आहे. आता आपण पाहतोय की पुन्हा अर्णव जो आहे तर तिला एक एक घास करून भरवत असतो. आता या सगळ्या हे सगळं भाग जो आहे तर तो म्युझिकली दाखवलेला आहे. आणि इथेच आता अर्णवला पुन्हा एकदा फोन येतो. आता फोन आल्यानंतर अर्णव तर तो फोन घेतो. आता एका हाताने फोन घेतो आणि एका हाताने तिला ना तो घास भरवत असतो. आता फोनवर बोलत बोलत अर्णव तिला कसा खायला घालतो हे सगळे ईश्वरी पाहत असते आणि अर्णवकडे एकटक ईश्वरी पाहत असते. आणि आता असं झाल्यानंतर आता तो तिला चहासुद्धा पहिल्यांदा चहा घेऊन जातो. तर चहा तिला गरम आहे असं जेव्हा अर्णवच्या लक्षात येतं, पुन्हा अर्णव तिला चहासुद्धा अगदी फुंकून पाजतो, नाश्ता एक एक घास खायला घालत असतो. असा हा रोमॅन्टिक सीन दाखवलेला आहे. तर तुम्ही हा सीन टी व्हीवरती नक्की पहा. आणि आपण आता पाहतोय
आपण पाहतोय की आता राजेश जो आहे तर त्याला त्या दादाच्या माणसांनी गाडीत टाकून घेऊन गेलेले असतात. आता एक व्हॅन येते अर्णवच्या घराच्या बाहेर आणि अक्षरशः त्या व्हॅनमधून ते दादाची जी लोक आहेत ना तर ते फेकून देतात राजेशला खाली, म्हणजे अगदी गेटच्या बाहेर राजेशला ती लोक खाली फेकून देतात जमिनीवरती. आता राजेश हाताला लागलेली धूळ वगैरे झटकतो आणि म्हणतो की ह्या दादाच्या तर असा म्हणत असतो आणि म्हणतो की लय मारला मला रात्रभर. आता घरी काय सांगणार आहे, कारण त्याचे कपडे वगैरे घाण झालेले असतात. आता राजेश तिथून उठून जातो आणि घरामध्ये जातो. आता इकडे घरातला सीन दाखवलेला आहे की घरामध्ये आजी जे आहेत तर त्या काळजी करत असतात. आजी म्हणतात की वल्लरी अंजलीला कुणी नाश्ता दिलाय का ग? वल्लरी म्हणते हो आई, मी नाश्ता घेऊन गेले होते तिच्या रूममध्ये, पण तिला झोप लागली होती. आजी म्हणतात हो का, बर झोपू दे तिला. आणि म्हणतात की हादरून गेली बिचारी, एकतर ही गरोदरपणात हा अपघात झाला, त्यात जावई बापू नसल्यामुळे टेन्शनमध्ये आणखीन बर, असं आजी म्हणत असतात. आता मामा सुद्धा तिथे येऊन बसतात. आजी म्हणतात अरे अविनाश पोलीस कंप्लेंट केलीस का? मामा म्हणतात हो, आणि त्यांनी लगेचच शोधायला सुद्धा सुरुवात केली. आजी म्हणतात काय बाई, एक हा अपघात आणि त्यात ते जावई बापूंचं गायब होणं. आणि पुढे म्हणतात अरे ईश्वरीला कुणी नाश्ता दिलात का? याच्यावरती आकाश म्हणतो डोंट वरी आजी, दादा आहे ना तो भरवेल तिला. असं म्हणल्यानंतर वल्लरीचं बघा लगेचच तोंड घाण होतं आणि म्हणते की ॲक्सिडेंट झालाय पण डोकं नको एवढं काम करते त्या ईश्वरीचं. अर्णवला घोळात घ्यायचा एक चान्स सोडणार नाही ही मुलगी. आता आजी पुढे म्हणतात की या चिंटू आणि ईश्वरीचा दिवस काही भांडणाची वेळ सुरूच होत नाही. आणि मामांकडे बघून म्हणतात पण भांडणात सुद्धा प्रेम आहे रे त्यांच्या. मामा म्हणतात मग काय प्रश्नच नाही, तुझं माझं जमीन आणि तुझ्या वाचून कर्मेना, असंच आहे त्या दोघांचं. आता असं म्हणल्यानंतर आजी म्हणतात की काही म्हणा, ईश्वरी इतकी चांगली मुलगी आपल्या चिंटूला मिळालीच नसती. आणि पुढे म्हणतात आकाशकडे बघून की आता आकाशला सुद्धा अशीच कुणीतरी गुणी आणि समजदार मुलगी मिळाली ना की म्हणजे झालं. मामा म्हणतात वल्लरी अगं तू सुरुवात कर ना शोधायला. आता आकाश लगेचच म्हणतो शोधायची काय गरज आहे डॅड, लगी वल्लरीला बघा म्हणजे मांजरीचे डोळे फिरतात. आकाश म्हणतो कदाचित आपल्या आसपासच्याच अशी एखादी मुलगी असेल जी माझ्यासाठी परफेक्ट मॅच असेल. वल्लरी लगेच ओरडते नाही कोणी आसपास आपल्या अशी कोणतीही मुलगी नाही आहे जी तुला मॅच होईल ती. त्यावरती आजी म्हणतात अरे आकाश तुला तुझ्या बघण्यात जर का कोणी एखादी मुलगी असेल तर मला सांग. आता आकाश म्हणतो आजी, तर आकाशला बोलूच देत नाही. वल्लरी लगेच म्हणते अहो आजी का हो आई काय हे इथे जावई बापूंचा पत्ता नाही आणि आपण आकाशचे काय लग्नाची चर्चा करतो, ही काही वेळ आहे का? आता आजींना काहीच बोलता येत नाही, आजी गप्पच बसतात. आणि आपण पाहतोय की इतक्यातच वल्लरी रागाने आकाशकडे बघते आणि तिला तो सीन आठवतो. हॉस्पिटलमध्ये नम्रता आकाशच्या जवळ आलेली असते आणि हे सगळं वल्लरीने पाहिलेलं असतं. तो सीन आठवून वल्लरी जरा पॅनिकच होते. वल्लरी आता मनाशीच म्हणते काही झालं तरी मी आता हे होऊ देणार नाही. आणि आता आपण पाहतोय सीन राजेशचा. राजेश आता अगदी घराच्या समोर आलेला असतो आणि तिथे त्याला एक गाडी दिसते. आता गाडीवरती हात फिरवतो आणि लगेचच खुश होतो आणि म्हणतो अरे वा नवीन गाडी, असं त्याला वाटतं. आणि लगेचच म्हणायला लागतो की दुसरी गाडी, दरवाजा बंद, म्हणजे आज नक्की आतमध्ये जे काही दुःखाचं वातावरण असेल ना तर ते बघून मजा येणार आहे. वा 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 असं राजेश म्हणत असतो. आणि पुढे म्हणतो की हार घातलेला अर्णवचा फोटो, त्याच्यासमोर बसून रडणारे लोक, आणि पुढे म्हणतो की आणि पांढऱ्या साडीत गोड निसणारी माझी इंदोरी जिलेबी आणि जोरजोरात रडणारी माझी इंदोरी जिलेबी, असं हे सगळं वर्णन स्वतःच्याच मनाशी करतो आणि म्हणत असतो की वा काय मस्त, कधी एकदा हा सीन बघतोय मी, मला असं झालेलं आहे, असा आता राजेश म्हणत असतो. पण त्यापूर्वी म्हणतो की अरे इथे गर्दी दिसत नाही, बांधायला घेतली नाही वाटतं. आणि म्हणतो की गर्दी नाही आहे. आता विचार करायला लागते की आता आतमध्ये इकडे मामा म्हणत असतात की वल्लरी आपण प्रयत्न करतोय ना आणि जावई बापूंचा फोन न लागणं हे काय पहिल्यांदा घडत नाही आहे. ते असे अनेकदा सोशल वर्क करायला बाहेर जातात आणि काही दिवसांनी परत येतात, ते यात काही नवीन आहे. आता मामा हे म्हणतात हो राजेश ऐकतो आणि लगेच मामा म्हणतात आणि ते काय लहान आहेत का त्यांना किडनॅप करायला? मागून म्हणतो किडनॅप मोठ्या माणसालाही करतात मामा. आता सगळेजण बघतात ना राजेशकडे आणि पळतच येतात. आजी म्हणतात जावई बापू कुठे होतात तुम्ही? मामा म्हणतात किती का फोन केले तुम्हाला? आकाश म्हणतो आम्ही किती टेन्शनमध्ये होतो. तर राजेश म्हणतो मी अंजलीला सांगून गेलो होतो माझा फोन नाही लागला तर काळजी करू नकोस. आकाश म्हणतो जिजाऊ आम्ही तुम्हाला खूप फोन केले, शेवटी आम्ही पोलीस कंप्लेंट केली. आता राजेश लगी म्हणतो काय पोलीस कंप्लेंट? पण तुम्ही पोलिसात का गेला?
तर लगेच आजी म्हणतात की अहो ईश्वरी आणि अंजलीचा अपघात झाला, त्यात तुम्ही पण गायब, मग आम्ही काय करणार, आम्हाला खूप टेन्शन आलं होतं आणि पोलीस कंप्लेंट करावीच लागली. राजेश म्हणतो अंजलीचा अपघात कसा काय, त्यावरती आता मामा सगळा जो काही अपघात झाला तर याचं सगळं डिटेल राजेशला सांगतात. आणि आता हे राजेश ऐकतो आणि त्याचं डोकंच फिरतं, कारण त्याला वाटत असतं या अपघातामध्ये अर्णव जावं, आपण घडलेलं असतं भलतंच. राजेचा प्लॅन आता पूर्णपणे फेल झालेला असतो. आता हे ऐकून अर्णव, आता हा राजेश मनात म्हणतो अरे म्हणजे त्या गाडीमध्ये अर्णव नव्हताच, माझी बावळट बायको आणि इंदुरी जिलेबी होती. लगेच राजेश म्हणायला लागतो अहो मामा पण एवढा हलगर्जीपणा झालाच कसा, आणि अंजलीच्या या अवस्थेत हा असा अपघात आणि तिला आणि माझ्या बाळाला काही झालं असतं म्हणजे. मामा म्हणतात देवाच्या कृपेने सगळं काही सुखरूप आहे, ती आणि बाळ दोघंही सुखरूप आहेत, तुम्ही काही काळजी करू नकात. आता राजेश म्हणतो ते काळजी करू नका म्हणणं खूप सोपं आहे मामा, पण हा असा अपघात झालाच कसा. आता राजेश लागतो गोंधळ करायला आणि म्हणतो की तुम्ही माझ्या बायकोची नीट काळजी नाही का घेऊ शकत, तिला आणि आमच्या बाळाला काय झालं असतं तर आम्ही काय करणार होतो. आजी म्हणतात जावई बापू जरा तुम्ही शांत व्हा, प्लीज शांत व्हा. आता राजेश म्हणत असतो आजी अहो पण मी कसा शांत हो, म्हणून लगेच रडायची वगैरे ॲक्टिंग करायला लागतं. आता मामांना कळत असतं की हा किती ड्रामेबाज आहे ते. आता आपण पुढचा सीन पाहतोय, अर्णव इकडे ईश्वरीला अजूनही चहाच पाजतोय. आता चहाची गबाबशी खाली ठेवल्यानंतर अर्णव म्हणतो की तुला अजून काही हवं आहे का, तर ईश्वरी म्हणते की नाही अजून काही नको म्हणून. आणि आता अर्णव उठायला लागतो, इतक्यातच ईश्वरी त्याच्या हातावरती हात ठेवते आणि लगेचच म्हणते सर. अर्णव थांबतो आणि म्हणते की सर थँक्यू म्हणून. आता बघा अर्णव लगेचच तिचा हात जो ठेवलेला असतो तो लगेचच काढून टाकतो आणि म्हणतो की अजिबात थँक्यू वगैरे म्हणण्याची काही गरज नाही, रस्त्यावरच्या कोणाला सुद्धा आम्ही अशीच हेल्प केली असती आणि तुझं काहीतरी मिसअंडरस्टँडिंग होतंय असं अर्णव म्हणत असतो. अर्णव पुढे म्हणतो तुझ्यासाठी काही मी स्पेशल वगैरे केलेलं नाही आहे, त्यामुळे थँक्यू म्हणण्याची काही गरज नाही. आता ईश्वरी म्हणते अच्छा म्हणजे रस्त्यावरच्या एखाद्या मुलीला पण तुम्ही असा कास भरवता का, आणि तिचे केससुद्धा असेच सावरता का तुम्ही. आता असे काही प्रश्न ईश्वरी विचारायला लागले की अर्णवला काय बोलावं ते सुचतच नाही आणि अर्णव एकदम गप्पच बसतो. आता हे ईश्वरी लक्षात येतं की त्याला आता काही बोलता येत नाही म्हणून तो शांत आहे. आता लगेचच ईश्वरी म्हणते ठीक आहे बरं जाऊ देत असू दे, आणि पुढे म्हणते की तर डोक्यातून राग काढून टाकलात ना तरच मनामध्ये नातपणे समजावून सांगत असते. आणि पुढे म्हणते की सर आपल्यात प्रेम असं म्हणणारच असते, इतक्यातच त्यांना आवाज ऐकायला येतो की बोला ना, सांगा ना, माझ्या प्रश्नाचं उत्तर आहे का, मी तर अंजलीला तुमच्या भरोश्यावर सोडून जातो आणि ही तुम्ही अशी काळजी घेता अंजलीची असं राजेश बोलतोय. हे सगळं अर्णवला ऐकायला जातात. अर्णव म्हणतो की तू इथेच थांब. आता या राजेचा मोठमोठ्याने बोलणारा आवाज ऐकून अंजली सुद्धा बाहेर येते आणि म्हणत असते की अहो तुम्ही बाहेर कधी आलात म्हणून. असं म्हणते की राजेश तिच्याजवळ माझ्यापेक्षा जास्त अर्णवच चांगल्या पद्धतीने सांगू शकतो. आता सगळ्यांना तर कळतच नाही की हा राजेश असं काय बोलतोय म्हणून. आता यावरती अर्णव लगेच म्हणतो जीजू फोन तुमचा बंद होता आणि मी कसं कळल्यानंतर राजेश म्हणतो की तुझ्या वाईटावर असणाऱ्या माणसं तुम्हाला जे काय बोलायचं आहे ना ते स्पष्ट बोला. राजेश म्हणतो बोलतो ना स्पष्टच बोलतो आणि म्हणतो की राजेश म्हणतो बोलतो ना स्पष्टच बोलतो, अंजली मला काही माणसांनी किडनॅप केलं होतं. आता अंजली म्हणते काय किडनॅप, उगा अंजली घाबरते. आता राजेश लगेचच सांगायला लागतं की हो मला किडनॅप केलं होतं. वल्लरी लगेच तोंडावर काय हात ठेवते, पण हे मामाला आणि अर्णवला आणि ईश्वरीला अजिबात खरं वाटत नसतं. राजेश म्हणतो की किडनॅप केल्यापासून मला ते लोक एकच गोष्ट बोलत होते की फार माजला हा अर्णव राजे शिर्के, त्याला चांगला धडा शिकवायला हवं, त्याच्या अख्ख्या कुटुंबाला धडा शिकवायला हवं, एवढंच बोलत होते ते सतत, असं राजेश सांगत असतो. तर मामांना कळतं हा खोटारडा आहे म्हणून. राजेश म्हणतो मी तर कन्फर्म सांगू शकतो की ह्या ॲक्सिडेंट मागे सुद्धा अर्णवच्या शत्रूंचा हात आहे म्हणून. आता असं राजेश असं काही बडबडायला लागतं. आता आपण पाहतो की याच्यानंतर सगळ्यांचे चेहरे दाखवलेले आहेत आश्चर्यचकित झालेले वगैरे, आणि राजेश म्हणतो की आणि आपण सगळे विनाकारण टार्गेट बनवलोय याच्या बिझनेस रायवलमुळे. नाही, ऐकायला कितीही कुठं वाटत असलं ना तरी सत्य हेच आहे की हे सगळं अर्णवमुळेच घडतंय असं राजेश सांगतो. आणि आता अंजली सुद्धा अर्णवकडेच पाहत असते. आणि पुढे आपण बघतोय की आता बडबडणाऱ्या राजेच्या समोर अर्णव आता खिशातून रुमाल काढतो आणि त्याच्यासमोर ठेवतो आणि म्हणतो हा रुमाल तुमचा आहे. राजेश गप्पच बसतो आणि पुढे म्हणतो आर फॉर राजेश राईट असं म्हणल्यानंतर बराच वेळ आता राजेश जो आहे पहिल्यांदा तर गप्पच बसतो, सगळेजण पाहत असतात. आणि आता असं म्हटल्यानंतर आता राजेश बघा लगेचच कसं बोलतो ते. राजेश म्हणतो की हो हा रुमाल तर माझा. अर्णव म्हणतो मला माझ्या गाडीजवळ सापडला हा रुमाल. राजेश म्हणतो हा मग नाही एक मिनिट अर्णव, म्हणजे तुला काय म्हणायचं आहे, हा रुमाल कारजवळ सापडला म्हणजे तुझ्या गाडीचे ब्रेक मी
फेल केले असं वाटतंय का तुला? आता अर्णव म्हणतो गाडीचे ब्रेक फेल झाले होते असं मी अजून म्हणालेलोच नाही आहे ना. तर राजेश म्हणतो अरे पण या अशा ॲक्सिडेंटच्या मागं बरेच वेळेला हीच कारणं असतात नाही का? अर्णव म्हणतो म्हणूनच विचारतोय, हा तुमचा रुमाल माझ्या कारजवळ कसा होता? राजेश म्हणतो कामालाच आहे, म्हणजे माझा फक्त रुमाल तिथं सापडला म्हणून तुझ्या गाडीत जो काही बिघडला तो मी केला असा निष्कर्ष लावला असतो. अर्णव म्हणतो मी तुम्हाला शेवटचं विचारतोय, हा तुमचा रुमाल माझ्या गाडीजवळ काय करत होता? तर आता राजेश म्हणतो की तुला कळतंय का तू काय बोलतोय ते? नाही, मी गेली काही दिवस झालं बघतोय सतत वेगवेगळे आरोप करतोयस तू माझ्यावरती आणि सतत कारणं शोधत असतोस काय ना काय, पण मी हे सगळं ऐकून घेणार नाही. अंजली अगं हे काही याला कळतंय का हा माझ्याशी काय बोलतोय ते? आणि इतक्यातच आपण पाहतो या दोघांच्या भांडणामध्ये अंजलीला चक्कर येते आणि अंजली कोसळते खाली आणि सगळेजण अंजली अंजली म्हणून ओरडतात. इतक्यातच हे सगळं जे आहे तर ते अर्णवचं स्वप्न असतं आपण हे पाहतोय. आता अंजली त्याला हाक मारते की चिंटू म्हणून. आता अर्णव मग शुद्धीवर येतो. अंजली म्हणते काय रे कुठे हरवलास तू? असं म्हणल्यानंतर अर्णवला कळतं की अरे आपलं हे स्वप्न होतं आणि राजेश तर फक्त म्हणालेला असतो की तुझ्या बिझनेस रायव्हलमुळे मला कोणतरी किडनॅप केलं होतं. अंजली म्हणते काय रे चिंटू कोण आहे तुझे बिझनेस रायव्हल, कोण आहे तुझ्या वाईटावर? आता यावरती अर्णव म्हणतो आहेत ताई काही लोक, आणि म्हणतो की जे काही ते लोक समोर राहून पाठीवरती वार करतात अशी लोक आहेत हा म्हणून असं अर्णव सांगत असतो. आणि पुढे म्हणतो की मी अजिबात सोडणार नाही त्यांना असं राजेशकडे बघून अर्णव म्हणतो. तर मामांना बरोबर कळतं हे सगळं काय चालू आहे ते आणि ईश्वरीवरती उभारून हे सगळं ऐकत असते. आता आपण पाहतो की आजी म्हणतात की बरं जाऊ दे बरं ते सगळं, आता जावई बापू अहो तुमची ही काय अवस्था झाली आहे, तुम्ही जरा फ्रेश होऊन या बरं असं म्हटल्यानंतर आजीने राजेश म्हणतो हो. अंजली म्हणते अहो तुम्हाला काही झालं नाही आहे ना, त्या लोकांनी तुम्हाला काही केलं नाही ना, म्हणजे मारलं तर नाही आहे ना? राजेश म्हणतो नाही मारलं थोडंसं पण ठीक आहे, मी एवढी काही काळजी करण्यासारखं नाही. अर्णव त्याच्याकडे रागारागानेच पाहत असतो आणि मामासुद्धा. आजी म्हणतात बरं ठीक आहे मी नाश्ता घेऊन येते हां तुमच्यासाठी म्हणून आजी पण जातात. आणि आता आपण पाहतोय की मामा आणि अंजली मामा तिथून निघून जातात. अंजली आणि राजेश आता रूममध्ये निघालेले असतात. इतक्यातच राजेशवरती बघतो तर वरून त्याला दिसतं की ईश्वरी उभारून हे सगळं पाहते. लगेचच तिच्याकडे बघतो आणि डोळा काय मारतो. ईश्वरी रागारागाने आत निघून जाते. अर्णव लगेच जिजू म्हणून हाक मारतो. आता हाक मारल्यानंतर राजेश पाठीमागून वळून बघतो ना. अर्णव म्हणतो जिजू 1 मिनिट हा. लगेच राजेश म्हणतो अंजली तू जा आणि गिझर चालू कर तोपर्यंत मी आलोच हा म्हणून लगेच अर्णवकडे येतो आणि म्हणतो काय रे अर्णव म्हणून. आणि आता हॉलमध्ये कुणीही नसतं, सगळेजण आतमध्ये निघून गेलेले असतात. आता काय रे अर्णव असं म्हणल्यानंतर अर्णव खिशातून रुमाल काढतो हा आणि तो रुमाल जो आहे तो राजेशचा असतो. तो रुमाल अर्णव आता राजेशला दाखवतो आणि आपण पाहतो की आता राजेशच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदललेले असतात. आणि तो हिरे माझा मित्राचा हा भाग इथे संपलेला आहे. प्रेक्षकांनो तुम्हाला जर का मी दिलेला रिव्ह्यू आवडत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. आता उद्याच्या भागात आपण पाहतो की नम्रता आणि आकाश भेटलेले असतात आणि आकाश म्हणत असतो अगं आपल्या दोघांचं एकमेकावर प्रेम आहे ना, आणि दोघांचे एकमेकांचे हातात असतात. आणि इतक्यातच ईश्वरी तिथे येते आणि ताई म्हणून हाक मारते आणि हे सगळं पाहते. आता वल्लरी म्हणत असते की काही झालं तरी नम्रताला मी या घरची सून कधीच होऊ देणार नाही. आणि असं म्हणून वल्लरी रिक्षाहून जोरात हाक मारते आणि तिथंच गाड्यावरती ईश्वरी ही नम्रता आणि सुप्रिया दोघीजणी भाजी घेत असतात. आणि आता सुप्रिया अतिशय बारकाईने आवाजाच्या दिशेने बघते तर ती वल्लरी असते आणि आता तिला आठवायला लागते की वल्लरी हीच ती बाई आहे जिने अर्णवच्या वडिलांच्या हॉटेलवरती सुप्रियाला पाठवलेलं असतं. आता या सत्याचा लवकरच उलगडा होणार आहे. पुढे आपण पाहतोय की ईश्वरी म्हणत असते की आई आधी मला भेटायला मिळालेच. अर्णव म्हणतो 1 मिनिट तू इथेच थांब असं म्हणतो. आता ईश्वरी सर म्हणते आणि अर्णव तिथून निघून जातं. काय होईल पुढे, अर्णव भेटू देईल का त्याच्या आईसोबत, का त्याच्या आईलाच तो रूममध्ये घेऊन येईल, हे आपण उद्याच्या भागात बघूयात. तोपर्यंत पाहत राहा माझी आवडती सिरियल आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत टेक केअर, बाय.